नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 10,88,000चा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त. कडमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका मोठ्या कारवाईत 10,88,344 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे काटोल ते नागपूर रोडवर नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी महिंद्रा जायलो वाहन क्रमांक MH40 KR 0324ची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आला. या प्रकरणी वाहन मालक अमित राजेंद्र प्रसाद गुप्ता आणि चालक संतोष मोहन गुप्ता दोन्ही राहणार त्रिमूर्तीनगर नागपूर यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी 578.3 किलो सुगंधित तंबाखू ज्याची किंमत 3,48,344 रुपये आहे तो जप्त केला असून 7 लाख रुपयांचे वाहन आणि 40,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल असा एकूण 10,88,344 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.